नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा? सायंकाळ आणि कातरवेळ या दोन्हीमध्ये फरक असतो. दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. त्यात दिवसाला 4 व रात्रीचे 4 असे एकूण 8 प्रहर असतात. या दिवसांचा चौथा प्रहर म्हणजे सायंकाळ असते, जो 4 ते 7 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होतो. मधील वेळ हीच कातरवेळ असते, जी संध्याकाळ 6:45 ते 7:30 आहे. दिनमानानुसार ती बदलत जाते. असे की उत्तरायण सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो. त्यामुळे सध्या समय वर खाली होतो. त्यामुळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते. काही लोक सांगतात 7:30ला दिवा लावावा, कारण कामाख्या देवीचा दिवा हा 7:30ला लावतात. परंतु पूर्वी असे नव्हते. पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची प्रमुख अधिपती होती. गावात वरसकी पद्धत असायची. यात गावातील प्रत्येक घरात दिवस मोजून दिलेले जायचे आणि वरसकी असलेला तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यानंतर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान होता. ग्रामदेवतेचा दिवाबत्ती लागल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे. असे मागचे कारण आहे की ग्रामदेवते दिवाबत्ती लावल्यावर राखणदार सोबत फेरफटका मारतो व ज्या घरात दिवाबत्ती लावली जात नाही तिथे वास करतो. कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूपे धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळेलाच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसले की समजून जायचं लक्ष्मी आपल्या आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत. त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात. म्हणून कातरवेळीला तुळशीजवळ दिवा लावावा. संध्याकाळी 6:30 नंतर केव्हाही दिवा लावावा. दिवा लागल्यानंतर घरातील सुवासिनीने दिवा लावावा की घरचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे, कारण लक्ष्मीला एकत्र येण्यासाठी घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा. सायंकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटाच्या 2 घटिकांच्या काळात संधिकाल असे म्हणतात. संधिकाल हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी, वृंदावनातील किंवा घराच्या कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तेलाचा दिवा लावावा. स्नान करून सूर्यास्तापूर्वी संधिकालात दिवा लावणे अशक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्ताच्या नंतरच्या संधिकालातही दिवा लावावा. खरे तर देवाजवळ दिवा 24 घंटे तेवत असायला पाहिजे. यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे तेलाचा दिवा लावावा. दिवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे सुरक्षा कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्ती वाईट शक्तीपासून रक्षण होते. देवतांच्या या
कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते. दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्या. हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. त्यामुळे जो जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रिघे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकतात. स्त्रियांच्या शरीरावरील रिधे हे पुरुषांच्या शरीरावरील रिध्रापेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांच्या जटिल शरीररचनेची नुसार स्त्रियात जास्त धोका असतो. त्यामुळे 7च्या आत घरी असावे असे सांगण्यात आले आहे. वातावरणातील सूक्ष्म जीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावे. तसेच सूर्यप्रकाशाचीही कमतरता भरून निघते. सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. त्यामुळे प्रचंड डिस्टर्बन्स असतो. अशा काळात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर होण्याआधीपर्यंत दिवे लावावेत. तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचे असावेत. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या द्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाते. इलेक्ट्रॉनिक दिव्याद्वारे निघणाऱ्या लहरीमधूनही थोपवली जाऊ शकत नाही. सायंकाळी, संध्याकाळी आणि देवाजवळ दिवा लावा. याच वेळी अंगणात तुळशीजवळही दिवा लावा. देवाजवळ लावलेला दिवा 24 घंटे तेवत असायला हवे. सायंकाळी दिवाच्या वाटीवर आलेली काजळी काढा. सध्या बहुतेक जणांच्या घरात 24 घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो. त्यामुळे त्यांनी सायंकाळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावावा. तिने सांजेला घरात आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांची सात्विक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते आणि त्यावेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून घरी थांबणे. तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांचे सात्विक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचनामय म्हणून शक्यतो दिवे लागण्याच्या वेळी घरी किंवा दिवे लागल्यानंतर घरातून बाहेर पडू नये. बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळीला सर्वात जास्त प्रमाणात होतो. आघोरी विद्येची उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात अपघात, हत्या, खून होतात किंवा अनेक बलात्कारी कृत्ये घडून येतात. या काळात कातर वेळ म्हणजे त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात. तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते आणि वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय, भीती निर्माण करतात. तिन्ही सांजेच्या वेळी शुभम करोती म्हटल्यामुळे
देहाभोवती सुरक्षा कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून रक्षण होते. तसे देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणाऱ्या शक्तींची स्पंदने 12 घंटे सूक्ष्मातून कार्यरत असतात. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंवाद साधता येतो. तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढीस सहाय्य मिळते. दिनमानाप्रमाणेच देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी, सायंकाळी उशिरा करावी. दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळी लवकर, या 2 विभागात दोन्ही वेळात पूजेचे टाईम फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा. आता लवकर दिवस मावळायला लागलाय. भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो, म्हणून दिवे लागण लवकर करावी. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळ 7 वाजताही अंधार पडत नाही. तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी. देव्हाऱ्यात व तुळशीजवळ पहाटेपासून दुपारी वगैरे आपोआप दिवा विझला तरी हरकत नाही. रात्री 9 वाजेपर्यंत तेवत ठेवणे, कारण हिंदू धर्मानुसार रात्री 9 वाजता शेज आरती झाल्यानंतर देव विश्राम करतात व जेव्हा उजेड नसावा दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावा, कारण ती प्रकाशाची पूजा आहे. त्या प्रतीचा ऋणानुबंध भाव आहे आणि प्रकाशाची ऊर्जा म्हणून देवाची पूजा होय. श्री स्वामी समर्थ.